आता आम्ही आलो आहोत सौताडा येथे. शंकराचं मंदिर आहे, महादेवाचं. जिल्हा आहे बीड, तालुका आष्टी आहे. तुम्ही बघू शकाल एवढ्या उन्हामध्ये आम्ही आलोय. पुढे दाखवते कसं मंदिर आहे वगैरे, मंदिराचा परिसर कसा आहे ते दाखवते. आता सरबत घ्यायला बसलोय आम्ही, माझी बहीण वहिनी. हे बघा इथे यांच्याकडून सरबत मागवलंय, ते सरबत बनवत आहेत. सरबत पिऊ आणि मग पुढच्या प्रवासाला सुरुवात करू. आता आम्ही सुरुवात केली आहे खाली उतरायची. मंदिरामध्ये चाललो आहोत. तुम्ही बघू शकता स्टार्टिंगलाच हनुमंताचं मंदिर आहे. हे बघा इथून वरून तुम्हाला दाखवते दृश्य. हे बघा हे ते मंदिर. एवढा मोठा हा डोंगर आहे, त्या डोंगराच्या आतमध्ये हे मंदिर आहे. खूप छान असं मंदिर आहे. 360 पायऱ्या आहेत खाली उतरायला. बघू माझ्याकडून होतंय का. मी तर जाईल समजा, पण माझी आई पण सोबत आहे. ती समजा नाही गेली तर मग मी पण नाही जाणार. इथे बघा तळं पण आहे तिथे जवळच. पावसाळा असला की सगळीकडे धबधबे असतात असं इथले चहा पाणी विकणारे लोक वगैरे सांगतात. हे बघा खूप छान असं मंदिर आहे. आता माझी आई जेवढं चढेल तेवढं चढेल. तिच्यासोबतच मी आली आहे ना, मग तिच्याबरोबरच येते मी. आता बघू, आता खालचं तुम्हाला दाखवते दृश्य. माझी आई दाखवते कशी चढली आहे. माझी अक्का बघा आणि माझी आई. ही तर स्टार्टिंग आहे फक्त. आता पुढे बघू कसे चढतायत ते. छान मंदिर आहे. इथून दृश्य बघा परफेक्ट दिसतं. किती छान मंदिर आहे. सगळीकडून डोंगरच आहेत. डोंगराने व्यापलेलं असं हे दृश्य आहे. तुम्ही बघू शकता मंदिर किती सुंदर आहे. पायऱ्या बघा किती डेंजर आहेत. माझी आई बघा कशी येते. मी खाली उतरली आहे, परंतु आई अजून एकटी येते हळूहळू. तिला मी म्हटलं मी धरून येते तर ती बोलते नाही मी एकटीच येणार. डोक्यावरचा पदर काय खाली पडू देत नाही. ही आहे संस्कृती आपली. 20-25 पायऱ्या उतरल्यानंतर ह्या पिंडीचं दर्शन होतं आपल्याला. इथे आहेत बघा जवळजवळ पायऱ्या. बाकीच्या आहेत अजून लांब, अजून भरपूर बाकी आहे. माझी अक्का बघा आताशी ती तिथे, मी खाली आली आहे. आई बरोबर येते, ती आईची काळजी घेते. आई बघा कशी उतरते खाली. बघा पकडून पकडून येते ती खाली. ताई ये हळूहळू. तुम्ही बघू शकता माझी आई बघा कशी हळूहळू येते. तिला किती दर्शन घेण्याची आवड आहे. आणि अक्का अजून पाठीमागेच आहे, पण आई आली अगोदर. चोहीकडून जंगल आहे, तुम्ही बघू शकता. खारुताई भेटले आहेत खूप रस्त्यात. ती बघा माझी बहीण आणि माझी आई येते. खूप शांतता आहे ह्या ठिकाणी आणि खूप छान आहे. रस्त्यामध्ये तहान लागेल म्हणून पाण्याची बॉटल पण घेतली आहे सोबत. म्हटलं कुठपर्यंत जाऊ, कुठे आपण लास्टपर्यंत गेलो तर ठीक आहे, नाहीतर मग अर्ध्यातून बंद करूया हा प्रवास. पण माझ्या आईनेच एवढी दाखवली आहे, धाडस करून आली आहे ती इथपर्यंत, तर मग वाटतं आपण पण जाऊया मग पुढे. बघा खूप प्राचीन असं मंदिर आहे हे. आणि हे प्राचीन झाडं बघा किती वर्षापूर्वीचे. चिंचेचे झाडं भरपूर आहेत तिथे. थकले बाबा. बाकीच्या मंदिरामध्ये अगोदर चढायचं असतं डोंगरावरती आणि मग नंतर उतरायचं असतं. ह्या मंदिरामध्ये आधी खाली उतरायचं आहे, खाली आहे मंदिर, आणि दर्शन झाल्यानंतर परत वरती जायचं आहे. चला अजून पुढचा प्रवास बाकी आहे. खाली उतरल्या इथे तळ आहे इथे छोटंसं. आता उन्हाळा आहे म्हणून तळ आहे छोटंसं, नाहीतर मग पावसाळ्यामध्ये सगळीकडे धबधबे असतात. आलं मंदिर फायनली.
आहे ग. मंदिराचा परिसर बघा किती छान सुंदर आहे. नदीच आहे ही. जंगल, चहूबाजूंनी जंगल आहे आणि त्याच्यामध्ये मंदिर आहे. हा बघा. हा माझा भाचा बघा, त्याच्या मुलीला घेऊन आधी येऊन बसलाय. आई बघा आता जवळपास आली आहे. एक बाबा भेटलेत बघा, किती छान बोलतात. सांगा तुमचं नाव. शिवदास रामभाऊ शेंबडे. अच्छा, राहणार आहे कुठे राहणार तुम्ही? घुरेवाडी, तालुका पाटोदा, जिल्हा हां. बीड. अच्छा, तुम्हाला भेटून रामेश्वराचं असं, ह्या रामेश्वराचं तृतीय युगामध्ये रामवनसाला निघले होते. तृतीय युगात रामवनसाला आल्यावर इथे त्यांचा मुक्काम झाला. अच्छा. आता ते मला ती संधी शिक्षण देणार नाही, आता शिक्षण आहे. मग इथं आल्यानंतर त्यांनी इथं बसल्यावर सीतामाई म्हणली मला तहान लागली. मग राम म्हणले तहान लागली तर थांब. मग त्यांनी एक बाण मारला. हां. बाण मारल्यावर तर त्या बाण मारायच्या अगोदर म्हणले आता बाण तर मारला, पण म्हणले आपण इथं राहायचं म्हणले, आपल्याला इथं काहीतरी करायला पाहिजे. मग म्हणले स्वयंभूमी महादेव तयार करू आपण. अच्छा. तर म्हणले आपल्याला वाळू लागते. म्हणले काशीवरून वाळू आणायची. सीताराम म्हणले कोण जाईन आणला? मग बजरंग बली म्हणले मी आणतो. मग बजरंग बली गेला वाळू आणायला. मग त्याला यायला टाइम लागला. पहिल्या बांगड्या बंद झाल्याशिवाय त्या रात्रोरात करायचं. अच्छा. पाठ बाया जळा उठायच्या पाहिजे पूर्वी. मग ती बांगडी बंद व्हायच्या अगोदर मग म्हणले आता दुसरा बाण मारतो. मग दुसरा बाण मारतो म्हणजे पातळाच बाण जाईन, एकच बाण बाद झाला. मग दुसऱ्या बाणाला मग मारुती याला ती ही घेऊन वाळू काशीहून आणली. मग हिथं कोंबड्याने भाग दिला आणि मग ते हिताली वाळू गोळा केली. मग ती महादेव तयार केला योग. आणि मग आता ती स्वयंभूमीचा वाळू काशीवाली, मग दुसरा महादेव पुन्हा बाहेर तयार केला योग. अच्छा. 2 महादेव झाले. मग 2 दरवाजे झाले मंदिराला. मग अशी प्रथा आहे. आणि मग सीतामाईची मारुती आल्यावरती म्हणजे उशीर झाला म्हणून मारुती बोंबाला. मग त्याला मारुती बोंबले म्हणते वर मारुतीवर. सीतामाई म्हणले आता काय करायचं. मग नदीला इचरायला लागली. मग हे नाव नदीला नाव इंचारला ठेवली. अच्छा. आणि मोठं ताडाचं झाड होतं एक, उंच होतं. मग त्या ताडा झाडावर ह्या गावाने ह्याला सावतळा म्हणून गाव पडलं. अच्छा, खूप छान माहिती दिली बाबा तुम्ही. तुमचे खूप खूप आभार. आलो आहोत आता मंदिरामध्ये. मंदिराचा परिसर बघा, खूप मोठं आहे. कशाचं झाड आहे हे? चिंचेचं झाड आहे. तुम्ही बघू शकता किती छान असं मंदिर आहे. जास्त इथे चिंचेचेच झाडं आहेत. हे बघा समोरच्या झाडाला किती चिंच आहेत. आपल्याला ज्या बाबांनी माहिती दिली ते बाबा घेत आहेत दर्शन. गणपती बाप्पाचं दर्शन घ्या सगळ्यांनी. बघा नंदीचं आपण आतमध्ये दर्शन घेऊया मंदिरामध्ये. हे बघा किती छान रामेश्वराचं मंदिर आहे आतमध्ये. कासव बघा किती छान आहे. अगोदर येतात बघा किती छान अशी पिंड आहे. आता आमचं दर्शन वगैरे झालं आहे. आता आम्ही चाललो वरती. मंदिराचं दर्शन झालं, देवाचं दर्शन झालं. आता आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला. आता वरती चढल्यावरती तुम्हाला दाखवते. हे बघा नदीमध्ये किती मासे आहेत. एवढ्या खडकावरून जावं लागतं त्या साईडला. हे बघा माझी आई, वहिनी आणि अक्का कशा येत आहेत वरती. बघा माझा भाऊजाई अक्का सगळेजण दमलेत बसलेत आरामासाठी. माझी आई बघा बाबा तिने पण घेतलंय तिने की एकही पायरीवरती थांबणार नाही, बसणार नाही. आणि आम्ही बघा सगळे थकलोय आणि आई बघा चालली आहे वरती. हा बघा माझा भाचा मून डॉगीचं नाव आहे. आणि आई म्हणजे बघा कसे चाललेत.
फायनली अक्का आली वरती. अक्का हाय कर. हाय का जया तू कर. थांब थांब आता कर. आई आमची पोचली वरती. आम्ही बघा अजून खालीच आहेत. हो आलो. बघा आमची आई आमच्या अगोदर जाऊन बसली. शेवटी ज्याचं कर्तव्य ते करतंय बरोबर. सासू सून बाई. सून येते घेऊन सासूला. आम्ही जातो घरी. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये सांगा कसं वाटलं देवदर्शन. धन्यवाद.